नमस्कार. जुन्नर डायरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. नाणेघाट म्हणजेच त्याच्या बाजूला असणारं आडोशी जे गाव आहे त्या ठिकाणी रिलायन्स एनर्जी अदानी यांचा बोरांडे माळशेज प्रोजेक्ट होणार आहे. जवळपास हा बोरांडे माळशेज उच्चदान प्रकल्प 1500 MW हा प्रकल्प त्या ठिकाणी होणार आहे. दोन ठिकाणी हा प्रकल्प होणार आहे, म्हणजे एक मुरबाड तालुक्यामध्ये आणि एक दुसरा जुन्नर तालुक्यामध्ये होणार आहे. याबाबत हा प्रकल्प जवळपास 7,448 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये जुन्नर तालुक्यातील असणारं आडोशी जे गाव आहे, आजनावळे ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये ते गाव येतं. त्या ठिकाणापासून जो नाणेघाट जो आहे, इसवी सन पूर्वीचा तो व्यापारी मार्ग, जागतिक वारसा स्थळ म्हणून नाणेघाटाला दर्जा मिळाला आहे. आणि त्याच्याच काहीतरी हाकेच्या अंतरावरती किंवा काही अंतरावरती 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हे जे आडोशी जे काय त्या ठिकाणी जो प्रकल्प होणार आहे, आडोशी या ठिकाणी जवळपास 7,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. आणि ह्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे आडोशी या ठिकाणी. दुसरा जो प्रकल्प आहे तो होणार आहे बोरांडे, मुरबाड तालुक्यातील, त्याच्यामध्ये काही गाव आहे. याच्यामध्ये जवळपास 74 गावं त्यांनी त्याच्या अहवालामध्ये सांगितले आहेत. आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ह्या ठिकाणचे जे काय रस्ते आहेत ते चांगल्या प्रकारचे आहेत. दोन्ही गावांचे पर्यावरणाला या ठिकाणी कुठलाही धोका होणार नाही असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. परंतु हा जो प्रकल्प होत असताना या ठिकाणी सगळा जो भाग आहे हा सगळा इकोसेन्सिटिव्ह भाग आहे. याच्यामध्ये 116 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. त्याच्यामध्ये 60 हेक्टर जी जमीन आहे ती जवळपास वन जमीन आहे. एकीकडे शासन वन जमीनला परमिशन देत नाहीये. वन जमीन जर एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या ताब्यात असेल तर त्याला मध्ये प्रोटेक्शन देऊन ते काढून घेतले जातात. पण ह्या ठिकाणी जो अदानीचा जो प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाला 60 हेक्टर जमीन जी आहे ती वन जमीन जाणार आहे. आणि बाकीची जी काही जमीन आहे, बाकीच्या शेतकऱ्यांच्या जमीन आहेत त्या जाणार आहे. या संदर्भात अनेक ठिकाणाहून त्या तिकडे जे काही विकास योजना आहेत त्यासाठी अनेक निधी त्यांनी राखीव ठेवलेला आहे. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अहवालामध्ये देखील मी वाचलो तो अहवाल. तर त्यांनी सांगितलं की आडोशी आणि नाणेघाट जे अंतर आहे ते 3 किलोमीटर अंतर आहे. पण स्थानिक म्हणतात की आडोशी आणि नाणेघाट जे अंतर आहे ते फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. जवळच असणारे त्या ठिकाणी काही किल्ले आहेत, जीवधन किल्ला आहे. आणि हे सगळे किल्ले जवळ असताना या प्रकल्पाला मंजुरी कशा प्रकारे दिली गेली. दुसरा विषय त्याच्यामध्ये असा आहे की शासकीय याची जी सुनावणी आहे, जनसुनावणी, ती शासकीय आश्रमशाळा आजनावळे या ठिकाणी होणार आहे. आणि त्याची तारीख आहे 21/8/2026 साली या ठिकाणी ती सुनावणी होणार आहे 12 वाजता. परंतु ह्या अहवालामध्ये अशा काही गोष्टी गुपित ठेवल्या गेल्या आहेत. ह्या ठिकाणी सांगितलं फक्त 22 गावं सांगितली आहेत. परंतु ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ही जी सुनावणी आहे त्या सुनावणीला ज्याला ह्या प्रकल्पाबाबत हरकत घ्यायची असेल तर त्यांनी आपली हरकत ह्या नोंदवायची आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तहसीलदार जुन्नर, कार्यालय जुन्नर, मध्ये उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव उपविभाग मंच म्हणजे प्रांत कार्यालय असेल. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव, घाटघर ग्रुप ग्रामपंचायत घाटघर, फांगुळगावान ग्रामपंचायत कार्यालय आजनावळे, देवळे, खानापूर, खटकाळे ग्रुप ग्रामपंचायत खटकाळे, खैरे, निमगिरी, आंबोळी, जळवंडी, खडकुंबे, हिरडी, उसरान, केवाडी, चावंड ग्रुप ग्रामपंचायत चावंड, मानकेश्वर, केळी, पूर ग्रुप ग्रामपंचायत पूर, शिरोली तर्फे कुकडनेहेर, भिवाडे, बुद्रुक, उच्चिल ग्रुप ग्रामपंचायत उच्चिल, शिवली, भिवाडे, खुर्द, हातवीज, इंगळूण, आंबे ग्रुप ग्रामपंचायत आंबे, पिराचीवाडी, सोनावळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. प्रकल्प होणार आहे आडोशी नाणेघाट या ठिकाणी.
परंतु ह्या ठिकाणी जी काय नावं टाकली आहेत ग्रुप ग्रामपंचायतची, ते आंबे, भिवाडे, उच्चिल, हातवीज, इंगळूण, सोनावळे, हे अंतर, नाणेघाटाचं जे अंतर आहे ते अंतर जवळपास 20 ते 30 किलोमीटर अंतर आहे. आंबे हत्तीचं अंतर पाहिलं तर 40 किलोमीटर अंतर आहे. मग नक्की हा प्रकल्प कशा प्रकारे होणार आहे, याच्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट आहे. कारण ज्या ग्रामपंचायत याच्यामध्ये जो उल्लेख केला आहे त्या ग्रामपंचायतला पत्र देखील आलेलं आहे, परंतु प्रकल्प एकीकडे आणि नोटीस मात्र दुसऱ्याच ग्रामपंचायतला जात आहे. खरं तर याच्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन हा मोठा लढा उभारायचा आहे. कारण जवळपास याच्यामध्ये 22 गावांचा उल्लेख केला आहे. ही 22 गावं ह्या प्रकल्पामध्ये येणार आहे आणि ह्या प्रकल्पासाठी मी तुम्हाला सांगितलं की 7,448 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी सांगितला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त एकदाच ते पाणी आम्ही घेणार आहे. परंतु ह्या ठिकाणी हा प्रकल्प होत असताना त्या ठिकाणी जे काय प्रदूषण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, अनेक त्या ठिकाणी देखील जे काय वन्यजीव आहे त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात धोका आहे. कारण हा जो भाग जर पाहिला तर सह्याद्रीचा हा भाग आहे आणि हा भाग सगळ्यात मोठा इको सेन्सिटिव्ह भाग. कारण या ठिकाणी जवळ पाहिलं तर भीमाशंकर अभयारण्य असेल, पलीकडे असणारं कळसुबाई अभयारण्य असेल, हा सगळा भाग ह्या सह्याद्रीचा हा भाग येतो. आणि ह्या भागामध्ये जर अशा प्रकारचे जर मोठ्याले जर प्रोजेक्ट होत असतील तर ही खूप मोठी आदिवासी समाजावरती किंवा आदिवासी बांधवांवरती हा सगळ्यात मोठा अन्याय आहे. कारण ह्यांनी जर फक्त आदिवासी समाजाचंच हे होणार नाही तर खाली असणारी जी काय गावं आहेत त्या गावांना देखील कुकडी ज्या बंदरामध्ये पाण्याची क्षमता जी आहे ती कमी होणार आहे. कारण आपण जर पाहायला गेलं तर अनेक वेळा हे धरण भरत नाही. अजून देखील जर पाहिलं तर अजून देखील धरणं भरलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील. मग जर हा जर प्रकल्प झाला तर नक्कीच खालचे जे काय लोक आहेत, जे पाणी पूर्व विदर्भामध्ये जे पाणी जातं आपलं, त्या पाण्याला त्या लोकांना देखील पाणी मिळणार नाही. म्हणून हा जर लढा जर उभारायचा असेल तर सर्वसामान्यांनी किंवा सर्व लोकांनी येऊन हा लढा उभारावा. आणि हा जो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाला स्थानिकांनी ते विरोध दर्शवलेला आहे. पण आपण सर्व जे काही आदिवासी बांधव आहेत, जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव असतील किंवा खाली मुरबाड तालुका असेल त्या ठिकाणचे जे बांधव असतील त्या सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आणि ह्या प्रकल्पाला विरोध त्यांनी करणार आहेत. या ठिकाणी आताच त्यांच्या जुन्नर या ठिकाणी समन्वय समितीची देखील बैठक झाली आणि त्यामध्ये पुढील जे काही नियोजन आहे ते कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला अपडेट मिळणारच आहे. तुम्ही पाहत राहा जुन्नर डायरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.